राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शरद पवार आपल्या प्रचार सभेतील भाषणांमध्ये आक्रमकपणे बोलताना दिसून येत आहेत। पक्ष फोडणाऱ्यांमध्ये 3 लोक होते, ते कोण आहेत हे सांगायची गरज नाही असं परळीच्या सभेत त्यांनी वक्तव्य केलंय। त्यांचा सरळ रोख हा धनंजय मुंडे यांच्याकडे होता। त्यानंतर त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे मंत्री छगन भुजबळ। नुकतीच शरद पवार यांची येवला येथे देखील सभा पार पडली। त्यात त्यांनी भुजबळांवर सडकून टीका केली। एखाद्या माणसाने चुकीची कामं फसवेगिरी किती करावी याला मर्यादा असतात, मात्र त्या सगळ्या मर्यादा छगन भुजबळ यांनी तोडल्या। ज्या व्यक्तीला सहकाऱ्यांबद्दल आस्था नाही, ज्या व्यक्तीला विचारांबद्दल आस्था नाही, आज ती व्यक्ती तुमच्या समोर मतं मागण्यासाठी येईल। अशा धोकेबाज लोकांना आम्ही पाठिंबा देणार नाहीत, हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे। मी तुमच्या पाठीशी आहे, आपण ही लढाई जिंकू 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 अशा शब्दात आरोप करत छगन भुजबळ यांना निवडणुकीत पराभूत करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। शरद पवारांची सोडलेली साथ, मनोज जरांगे यांच्याशी वाद आणि परखड मराठा आरक्षण विरोधी भूमिका यामुळे छगन भुजबळ मतदारसंघात अडचणीत आल्याची चर्चा महाराष्ट्रभर होतीये। त्यात भर म्हणून शरद पवारांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा कार्ड खेळलंय। तर भुजबळ यांचा खरंच पराभव होऊ शकतो का? निवडणुकीत कोणते मुद्दे गाजणार? कामाचं समीकरण की जातीय समीकरण चालणार? याचाच आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी यशस्वी मुळे। तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी। नेहमीच कांदा भाव आणि पाणी प्रश्नामुळे चर्चेत राहणाऱ्या या मतदारसंघात येवला तालुक्यातील 124 गावे आणि निफाड तालुक्यातील 46 गावे असा 170 गावांचा येवला लासलगाव मतदारसंघ बनला आहे। येवला तालुक्यातील अंदरसूल, राजापूर, नगरसूल, पाटोदा व मुखेड हे 5 जिल्हा परिषद गट आणि येवला नगर परिषद यांच्यासह निफाड तालुक्यातील लासलगाव, विंचूर आणि देवगाव या 3 जिल्हा परिषद गटांचा या मतदारसंघात समावेश होतो। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून महायुतीचे उमेदवार म्हणून छगन भुजबळ मैदानात आहेत, तर त्यांच्या विरोधात शरदचंद्र पवार गटाचे माणिकराव शिंदे यांचं आव्हान असणार आहे। ठाकरे गटाकडून कुणाल दराडे इच्छुक होते, परंतु ते ओबीसी असल्याने पवारांनी शिंदे यांच्या रूपात मराठा चेहरा पुढे केलाय। त्यामुळे लोकसभेप्रमाणे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पुन्हा बघायला मिळणार आहे। अत्यंत चुरशीची अशी थेट लढत मतदारसंघात होत आहे। 2004 साली भुजबळ यांनी या मतदारसंघात प्रवेश केला, त्यावेळी सहकारी असलेले माणिकराव शिंदे यांची अनमोल साथ त्यांना लाभली होती। सलग 2 वेळा शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झालेल्या कल्याणराव पाटील यांना त्यावेळी भुजबळ यांना पराभूत केलं होतं। 2009च्या निवडणुकीत शिवसेनेकडून लढणाऱ्या माणिकराव शिंदे यांचा पराभव केला। 2014 आणि 2019 या 2 निवडणुकींमध्ये भुजबळ यांनी संभाजी पवार यांना पराभूत करून आपल्या विजयाचा चौकार ठोकला। विशेष म्हणजे प्रत्येक वेळी त्यांचं मताधिक्य वाढत गेलं आणि 4ही निवडणुकांमध्ये त्यांनी मराठा उमेदवाराचा पराभव केला होता। मागील 20 वर्षात सर्वांगीण विकास कामांच्या माध्यमातून भुजबळांनी मतदारसंघावर मजबूत पकड निर्माण केली आहे। पण अलीकडच्या काळात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या। ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी दिवसेंदिवस जोर धरू लागली। त्यात राज्यात ओबीसी नेते म्हणून ओळख असलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीतून मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेतली। जरांगे आणि भुजबळ यांच्यामध्ये अनेक वेळा टोकाचे वार पलटवार बघायला मिळाले। मराठवाड्यात धुमसत असलेल्या आंदोलनाचे पडसाद पूर्ण राज्यात उमटले। त्यात लोकसभेप्रमाणे आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा अशीच भूमिका जरांगे यांनी यावेळीही घेतली आहे। एक शिक्का चाललेल्या मराठा मतांमुळे लोकसभेला अनेक दिग्गज पडले। आता विधानसभेला भुजबळ यांचा पराभव करण्यासाठी जरांगे देखील सरसावले आहेत। मध्यंतरी जरांगे येवला दौऱ्यावर आलेले असताना भुजबळ समर्थक आणि जरांगे समर्थक यांच्यामध्ये जोरदार राडा बघायला मिळाला होता। त्यानंतर माणिकराव शिंदे यांनी जरांगे यांची भेट देखील घेतली होती। त्यावर पत्रकाराने प्रश्न विचारल्यावर शिंदे म्हणाले, तुम्हाला जाहीर सांगण्याचा विषय नाही काय बोलणं झालं ते, परंतु या निवडणुकीमध्ये निश्चितपणे जरांगे पाटलांचं धोरण देखील भुजबळ पडावा हे असणार आहे। त्यामुळे कसं पडेल यासाठी जरांगे पाटील आपल्या पद्धतीने आपले विचार मांडतील, मदत करतील। जनता भुजबळांचा पराभव करेल, मी केवळ निमित्त आहे, महाराष्ट्राची तशी अपेक्षा आहे असं म्हणत माणिकराव शिंदे यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला। पक्षफुटीनंतर भुजबळांचं आपल्याला सोडून जाणं शरद पवारांच्या जिव्हारी लागलं। 2023 साली राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी राज्यभर दौरे करण्यास सुरुवात केली। या दौऱ्याची सुरुवातच त्यांनी येवला विधानसभातून केली होती। त्यावेळी 20 वर्षांपूर्वी आपण भुजबळ यांना येवल्यातून उमेदवारी देणे ही आपली मोठी चूक होती अशी कबुली पवारांनी दिली होती। आणि आत्ताच्या येवल्या येथील प्रचार सभेत ही पवारांनी भुजबळ यांना चांगलंच टार्गेट केलं होतं।
ते म्हणाले, पक्षात फूट पडली त्यावेळी भुजबळ माझ्या घरी आले होते. आपण सर्वांची समजूत काढली पाहिजे, त्यात मी मध्यस्थी करतो असं सांगून ते निघून गेले. त्यानंतर ते परत आलेच नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ज्या माणसाला सर्व काही दिलं, अनेक वेळा वाचवलं, पण त्यांनी आपली फसवणूक केली, आता त्यांना या निवडणुकीत धडा शिकवा. पवारांचं हे बोलणं येवल्यात जाऊन भुजबळांना पाडा म्हणणं नक्कीच हलक्यात घेण्यासारखं नाहीये. पवारांचा राजकीय इतिहास पाहिल्यास त्यांना सोडून गेलेल्यांना परत गुलाल लागलेला नाहीये, हेही तेवढंच खरं आहे. असं असलं तरी मतदारसंघात विकासाचा भुजबळ पॅटर्न राबवत लोकांना छगन भुजबळ यांनी आपलंसं केलंय, ही देखील दुसरी मोठी बाजू आहे. पैठणी पर्यटन केंद्र, पैठणी क्लस्टर, रस्ते विकास, धार्मिक पर्यटन विकास, महात्मा फुले नाट्यगृह, पायाभूत सुविधा, शेतकऱ्यांना जलसंजीवनी देणारा मांजरपाडा सारखा प्रकल्प, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी, प्रशासकीय संकुल, येवला येथे उभारलेली भव्य दिव्य शिवसृष्टी, अशी एक ना अनेक कामे त्यांनी आजपर्यंत मतदारसंघात केली आहेत. आत्ताच्या मंत्रिकाळात 2000 कोटीहून अधिक विकास कामं केल्याचं ते सांगतात. एकंदरीत मतदारसंघाचा संपूर्ण कायापालट झाल्याचं स्थानिक नागरिकही सांगतात. विकासाच्या मुद्द्यावर मतदारसंघातील संपूर्ण जनतेचा भुजबळ यांना पाठिंबा असला तरी शरद पवार यांची साथ सोडल्याने जिल्ह्यातील पवार प्रेमी त्यांच्यावर नाराज आहेत. कारण नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. यात आणखी एक प्रमुख मुद्दा म्हणजे आरक्षण विरोधी भूमिकेमुळे भुजबळांवर मराठा समाजाची असलेली नाराजी. याचा फटका भुजबळ यांना निवडणुकीत नक्कीच बसणार अशी चर्चा चालू आहे. लोकसभेला आपल्या होम पिक्चरवर भुजबळ महायुतीच्या उमेदवारास आघाडी देण्यात अपयशी ठरले होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार भास्कर भगरे यांना 93,500 तर भाजपच्या माजी केंद्रीय राज्यमंत्री राहिलेल्या भारती पवार यांना 80,295 एवढी मतं मिळाली होती. नामसाधर्म्यामुळे बाबू साडू भगरे यांना 16,000 मतं मिळाली होती. हे विशेष. 2019 मध्ये 56,000 मतांनी जिंकणारे भुजबळ लोकसभा निवडणुकीत जवळपास 13,000 मतांनी पिछाडीवर राहिलेत. असं असलं तरी यावेळी स्वतः भुजबळ उभे असल्याने तसं काही घडणार नाही असं स्थानिक लोक सांगतात. येवला मतदारसंघात मराठा आणि ओबीसी मतदारांची संख्या ही जवळपास समसमान असून दलित व मुस्लिम मते निर्णायक ठरणार आहेत. येवला मतदारसंघात विकास कामांचं समीकरण चालणार की जातीय समीकरण चालणार? भुजबळ आपला बालेकिल्ला राखणार, शिंदे त्यांच्या गडाला सुरुंग लावणार? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.